नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आज खूप आनंदाची गोष्ट म्हणजे जी तुमची अत्यंत आवडती मालिका आहे लक्ष्मी निवास, आणि त्यातलं जे एक मोठं स्वप्न लक्ष्मी निवासनी बघितलं होतं ते साकार झालं आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे. गृहप्रवेशाचा प्रसंग बघितला आणि मी तुमच्या दोघांचं खूप स्वागत करतो. मी गेले 2 वर्ष येतो आहे तुमच्या सेटवर आणि खूप आनंद दिला आहे तुम्ही आणि तुमचं स्वप्न साकार झालं आहे. त्यामुळे पहिली भावना तिथंपासून आपण सुरुवात करू. मला वाटतं एकतर तुझं स्वागत, कारण 2 वर्ष तू या मालिकेचा भाग आहेसच या ना त्या कारणाने, आणि आज या अत्यंत मंगलमय प्रसंगीसुद्धा तू आलेला आहेस. तर हो, जे 40 वर्षांपूर्वी स्वप्न पाहिलं होतं, जो शब्द माझ्या नवऱ्याने मला दिला होता, तो पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यात गंमत अशी आहे की ज्या वास्तूत आम्ही गेली 40 वर्ष भाडं भरून राहत होतो, तीच वास्तू आमच्या नावावर झालेली आहे. हा एक असा अजब असा योग देवाने निर्माण केलेला आहे. सो मला वाटतं एखाद्या प्रसंगाची ब्युटी कशी वाढली तर ती त्यामुळे. तर हो, आत्ता मी काय, हे आमचं अख्खं कुटुंब खूप आनंदात आहोत. काय की आम्ही लक्ष्मी निवास ही पाटी अनेक वर्षांपूर्वी केलेली आहे, जपून कपाटात ठेवली होती. पण तो दिवस कधी येतो आहे की ती पाटी त्या योग्य ठिकाणी आमच्या घरावर लागेल याची आम्ही अगदी वाट बघत होतो. त्याकरता अनेक संकटं आली, अनेक दुःखाचा सामना केला म्हणा, किंवा संपूर्ण कुटुंबाच्या साथीनं, लक्ष्मीच्या साथीनं ही खडतर वाट जी आहे, ही खडतर जी आमची आयुष्याची वाट चालत होतो. पण ती पाटी, तिची योग्य जागा आणि त्या योग्य जागेला सगळ्या तुम्हा लोकांची साथ मिळण्याचा हा सुवर्णयोग आला आणि अशा प्रकारे स्वप्न पूर्ण झालं. त्याचा खूप आनंद आहे. ओके. आणि घराला घरपण मिळतं ते माणसांमुळं, आणि तुमची ही मालिका आता 2 वर्ष झाली, इतके एपिसोड झालेत, तर खूप चांगले माणसं तुम्हाला मिळाली सहकलाकारांच्या रूपाने. आणि असं वाटतच नाही की वेगवेगळे कलाकार इथं एकत्र आलेले आहेत. एकाच घरातले सगळे मेंबर्स तुम्ही वाटता की किती छान तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग आहे ते आम्ही बघतोय. तुम्ही काय सांगाल एकमेकांच्या बॉन्डिंग? नाही, मला असं वाटतं की प्रत्येक मालिकेचं ना त्याचं यश नेहमी मला वाटतं की ती टीम कशी आहे ना त्याच्यावर खूप अवलंबून आहे. म्हणजे एक मालिका जेव्हा फ्लोअरवर जाते तेव्हा सुरुवातीचे काही दिवस तर सगळं ऑलवेल असतंच, कारण सगळे एव्हरीवन इज ॲट देअर बेस्ट बिहेवियर. पण मालिका ऑन एअर असताना त्या मालिकेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप चढउतार येत असतात. म्हणजे शूटिंग प्रॉब्लेम्स असतात, TRP नंबर्स असतात, किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घटना काही ना काहीतरी घडत असतात. ते सगळं होत असताना सुद्धा एक टीम म्हणून जेव्हा तुम्ही फ्लोअरवर येता आणि 9:30 वाजता सकाळी जेव्हा काम सुरू होतं ते रात्री 9:30पर्यंत, तर ते जे 12 तास असतात ते जेव्हा तुम्हाला एकमेकांबरोबर काम करायला मज्जा येत असते तरच ते त्या मालिकेच्या एपिसोडमध्ये दिसतं. आणि ते फक्त अभिनेत्यांपुरतं सीमित नाही आहे, तर तुमची अख्खी टीम जेव्हा एकमेकांबरोबर एक होऊन काम करत असते ती जी मज्जा असते ती रिफ्लेक्ट होते एपिसोडमध्ये. आणि मला वाटतं आता मालिकेला 2 वर्ष होत येतील आणि त्याचा अनुभव आम्ही घेतो आहे. नाही, कारण आता मंदार तू म्हणालाच असं की प्रत्येक अभिनेता असेल किंवा संपूर्ण आमचं युनिट, अभिनेताच कशाला, म्हणजे अगदी स्पॉटबॉयपासून ते निर्मात्यापर्यंत प्रत्येकजण वेगवेगळ्या, आपण ज्याला म्हणतो परिस्थितीतनं आलेला आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणहून येतो. त्याने काहीतरी आयुष्यात त्याचं काहीतरी प्रॉब्लेम्स असतील किंवा काय, पण इथे आल्यावर सगळे मिळून एक काहीतरी फक्त कामाकडे लक्ष देऊन एक काहीतरी चांगलं. आता अर्थातच प्रत्येक वेळेस आपल्याला अगदी 100% आयडियल ज्याला म्हणतो अशाच काही गोष्टी होतील असं नाही, किंवा आपण जसं आता म्हटलं तसं पाऊस आला, इकडे पाणी साचलं आहे किंवा काय, पण या सगळ्या गोष्टींवर मात करून जेव्हा काम सुरू होतं, जसं आता हर्षदा म्हणाले तसं की काम सुरू झाल्यावर आपल्याकडनं जास्तीत जास्त चांगलं काय आपण देऊ शकतो या हेतूने किंवा हा मनात एक हेतू बाळगून प्रत्येकजण काम करतो. आणि एक नक्की मी सांगेन की यात आमच्या सगळ्या, म्हणजे अगदी सगळ्या, ईच अँड एव्हरी आपण ज्याला म्हणतो मेंबर, तसं सगळी जी आमची टीम आहे त्यांची साथ तर आहेच, पण तरी एक असा जो अँकर लागतो ना, ती आमची अँकर जी आहे ती ही आहे. आणि त्यामुळे असं मला वाटतं की हे काय म्हणूया, एकूण जे पडद्यावर सगळं दिसतं किंवा स्क्रीनवर जे दिसतं त्याला खूप मोठं कारण हर्षदा आहे. आणि आत्ता हर्षदाताई, तुषारने जाहीर तुमच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण मला थोडा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ज्यावेळी अगदी तुमच्या दोघांचं कास्टिंग झालं तर त्यावेळी तुषारबद्दलची भावना, तुम्ही ऑल दी एपिसोड्स काम करत आला आहे आणि आज ह्या टप्प्यावर भेटला आहे, ओव्हर दी पिरियड तुषार कसा वाटला तो? म्हणजे जेव्हा आम्ही काम सुरू केलं ना मंदार, तेव्हा जुजबी ओळख म्हणजे हाय हॅलो एवढंच
होतं खरं तर. सो आम्ही जेव्हा पहिला मॉक सीन शूट केला होता तेव्हा मी खरंच घाबरलेले होते, कारण त्या मॉक सीनवर डिसाईड होणार होतं की हे कपल म्हणून कास्टिंग होणार आहे की नाही. कारण या मालिकेचा गाभाच तो होता की लक्ष्मी निवास हे लक्ष्मी निवास वाटले पाहिजे. तर हे काय आहे, दिस इज अ बिग ॲक्टर, तर त्यामुळे ते काय समोर काही लाकूड ठेवलं तरी ते उत्तमच काम करणार. पण आय थिंक नाही मी सांगते काय होतं, आपण जेव्हा आमचा पहिलाच सीन जो मॉक सीन शूट केला ना, रोमॅन्टिक सीन होता, रोमॅन्टिक इमोशनल असा सगळा होता. तर जोपर्यंत ना आपण मी नाही म्हटलं तरी पहिला सीन होता आमचा, तर जर ती इज बिकॉज माझ्यापेक्षा त्यांनी थोडं जास्त काम केलेलं आहे, तो अनुभव थोडासा जास्त त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी नकळत मला केलेलं कम्फर्टेबल, आणि नकळत मला वाटतं ती केमिस्ट्री हळूहळू डेव्हलप होत गेली. पण मला वाटतं तो जो पहिला सिक्वेन्स जर करेक्ट झाला नसता ना, तर कदाचित आम्ही लक्ष्मी निवास नसतो, म्हणजे यांची लक्ष्मी वेगळीच कोणीतरी असती. पण मला वाटतं एक सिनियर म्हणून जी जबाबदारी सिनियरवर असते, जिने मला नेहमी वाटतं की सिनियर्सनी आपल्यापेक्षा जे अनुभवाने कमी आहेत त्यांना थोडं कम्फर्टेबल केलं नाही बारीकसं, तर अभिनय बेटर होत जातो. आणि आय थिंक दादानी ते नकळत केलं. त्यांना कदाचित हे डोक्यातही नसेल की मी असा विचार करते, पण मी डेफिनेटली हा विचार करत होते, कारण मी पहिल्यांदा काम करत होते आणि मला हे माहिती होतं की आमची केमिस्ट्री उत्तम दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे, मालिकेचे सुरुवातीचे भाग तरी. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तर आय थिंक आता मी त्यांची सिनियर आहे आणि ते मला विचारून काम करतात. हां, बरोबर की नाही? हां, ज्या पद्धतीने हक्क गाजवतात खूप छान वाटत असेल ना. छान वाटतं की नाही माहित नाही, पण पर्याय नाही आहे. नसतो काही. नाही एक गमतीचा भाग वेगळा, पण एक नक्की की आता हर्षदा म्हणाल तसं नकळत माझ्याकडनं काय झालं असेल माहीत नाही, पण कळत ती ज्या काही गोष्टी करते ना, की जाणीव ठेवणं कुठल्याही गोष्टीची, ह्या सगळ्यात तिचा फार मला असं वाटतं मोठा गुण आहे. अगदी लहानात लहान गोष्ट असो किंवा काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात जे येतच असतात, कारण शूटिंग कधी अगदी सगळ्या मी म्हटलं आयडियल कंडिशन 100% अशा नसतात, पण त्या गोष्टींची जाणीव ठेवणं आणि त्याकरता जितकं काही करता येईल ते करणं, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करणं, ह्या हर्षदाचं असल्या म्हणून मी तिला अँकर जे म्हटलं त्या अर्थी की या सगळ्या गोष्टींचं ती लक्ष असतं तिच्याकडे. मग तिच्या कामाकडे तर असतं लक्ष, हे किती ते मी सांगायची गरज नाही, ते तर 100% फोकस असतो, पण त्याचबरोबर आसपास काय चाललं आहे, कुठे काय 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 प्रॉब्लेम आहे का, याच्यावरही तिचं लक्ष असतं. आणि त्यामुळे असं मला वाटतं की ती जी हक्क गाजवते, तो मी आता गमतीत जरी म्हटलं असतं त्याला इलाज नाही असं म्हणण्यापेक्षा तो हक्क आपल्याला हवा असा वाटतो, असं मी म्हणेन. एक शेवटचाच मुद्दा मी तुमच्याकडून विचारतो आणि थांबतो. घर, कुठलंही घर असू दे, घर घेणं काही सोपं नाही. स्वप्नातलं घर हा तर मोठा विषय आणि किती संघर्ष केला आहे तो आम्ही बघतोच आहोत. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की या निमित्ताने तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातली घरं आठवली का हो? अगदी लहानपणी आईवडिलांच्या घरापासून स्वतःची घरं घेण्यापर्यंतची काही एखादी आठवण सांगा. अगदी म्हणजे माझं तर बालपण चाळीत गेलेलं आहे. त्यामुळे तिथपासून एक 1 BHK म्हणजे 1 रूम किचनमध्ये अख्खं आयुष्य गेलं माझं. जेव्हा 1 BHK घेतला तेव्हा असं वाटलं बस. आणि मग करोना आला आणि मग आई म्हणाली की ते म्युन्सिपाल्टीचं रूल होते माहिती आहे, वॉशरूम्स अमुक एक पाहिजे तरच तुम्ही घरात राहू शकता. आणि त्या करोना काळात मग मला आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं, माझ्या बहिणीला वेगळीकडे ठेवायला लागलं. सो इट वॉज लॉट ऑफ केऑस अँड दॅट वॉज अ डे आय रिअलाइज की असं जर पॅन्डेमिक येत राहिलं तर एक मोठं घर असणं गरजेचं आहे. आणि कधीकधी आपण स्वप्न पाहत असतो ती काही ना काही कारणांमुळे पूर्ण होत नसतात, आणि मग ती जेव्हा अचानक पूर्ण होतात तेव्हा त्याची गंमतच वेगळी असते. आणि जेव्हा माझं थोडं मोठं घर झालं त्याच्यानंतर काही पॅन्डेमिक आलं नाही देवाच्या कृपेने, पण माझ्या आईसाठी ते खूप महत्त्वाचं होतं. कारण त्यावेळेला ती खूप हळवी झाली होती की ती 2 महिने घराच्या आत बाहेर पाऊल ठेवलं नव्हतं तिने, आणि तरी तिला कोरोना डिटेक्ट झाला. आणि मग तिला असं वाटलं की आता मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं आहे, कारण माझ्याकडे मोठं घर नाही आहे. आणि ते घर घेताना मला खूप मिनिमम लोन काढावं लागलं, कारण माझ्या आईने पैसे साठवलेले होते. म्हणजे वर्षानुवर्ष माझं आणि आईचं भांडण होतात की मी देते पैसे, तू करते काय, जातात कुठे काय. तर लिटरली डाऊन पेमेंटसाठी माझ्या आईने मॅक्झिमम पैसे मला दिलेले आहेत. तर आपण जे म्हणतो ना गृहलक्ष्मी जी असते, तिला उगाच लक्ष्मी म्हणत नाही, तर माझ्या घरात तर ती लक्ष्मी आहे म्हणून सगळं चाललं आहे. माझंही बालपण कोळीवाड्याला मी चाळीत राहायचो, तिकडे संपूर्ण माझं बालपण गेलं.
आणि त्यानंतर जसं आता तू म्हणाला असतं की प्रत्येकाला शेवटी स्वतःच्या हक्काचं घर हवं असतं, पण एक इच्छा होती, कारण मला भाऊ बहीण कोणी नाही, मी एकच मुलगा आहे, त्यामुळे माझी एकच इच्छा होती, घर तर स्वतःचं घ्यायचं होतंच लग्नानंतर, पण असं घर घ्यावं की आता आम्ही म्हणजे चाळ होती, वनरूम किचन होतं, त्यातही पाहुणे यायचे, त्यातही मी राहायचोच, तरी पण एक असं होतं की आई वडील एकत्र आणि आपण आपलं सगळं कुटुंब, त्यात आई वडीलही आले, मी वेगळं जाऊन घर घेतो आहे असं नव्हतं. असं घर परवडावं घ्यायला किंवा असं घर आपलं व्हावं की जिकडे आई वडीलसुद्धा आणि माझं जे काही कुटुंब पुढे होईल ते सुद्धा एकत्र राहावं. आणि मला असं वाटतं की देवाच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने असं झालं की आत्ताच नुकतेच माझे वडील वारले, पण ते रिटायर्ड झाल्यानंतर आई वडील आणि माझं कुटुंब हे आम्ही एकाच घरात आत्तापर्यंत राहतो आहे. तर मला असं वाटतं घर झालं हे तर वर्जाची कृपा आहेच, पण आईवडिलांबरोबर संपूर्ण आयुष्य एकाच घरात घालवता आलं, एकत्र राहता आलं, ते मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं. मी बघते की श्रावण बाळ आहेत त्यांचे मॅक्झिमम फोन हे बायको किंवा त्यांच्या मुलांबरोबर नसायचे. ते हां आई ते आता येईल, मग ते औषध आणलं का, मग ते केमिस्टला फोन कर, अमुकला फोन कर. सो मला वाटतं जी व्यक्ती आईवडिलांची सेवा करते यश त्याच्या पदरात असतं. सो आय थिंक कन्सिस्टंटली तुषार दळवी इतकी वर्ष काम करतायत इन ऑल मीडियाज, त्याला कारणच हे आहे की आई वडिलांचा आशीर्वाद. खूप छान. मला खरं तुमच्या दोघांशी बोलताना इतका आनंद मिळतो, कारण तुम्ही दोघं माझे अत्यंत लाडके कलाकार आहात आणि तुमच्याशी असं मला कुठलाही प्रश्न घ्यावेच लागत नाही. म्हणजे कॅमेरा ऑन झाला, उजव्या बाजूनी आमचे सुपरवायझिंग प्रोड्युसर उभे आहेत, त्यांचं असं झालंय चला 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 चला. हर्षदाताई चांगल्या अभिनेत्यांचं हेच तर लक्षण आहे. तर ते जे आहेत शिव, तुम्ही यांचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे, हे जे लांब असतात हेच आहे जे हा सगळ्या गाडा लिलाया पेलतायत. नेहमी त्यांचा स्वतंत्र इंटरव्ह्यू होणं खूप गरजेचं आहे. त्यांची स्वतंत्र मुलाखत करू. आणि आता तुमचं स्वप्न साकार झालंय, पण आणखी बऱ्याच गोष्टी असतील. एक स्वप्न पूर्ण होतं तिथे गोष्ट कधीच थांबत नसते, कारण स्वप्नांना अंत नसतो. आणि मालिकेचा तर रूलच आहे की एक स्वप्न पूर्ण होतं तेव्हा पुढचा ड्रामा सुरू होतो. सो कीप वॉचिंग. त्यामुळे पुन्हा आम्ही येऊ, पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू. येतच राहा. धन्यवाद.